आपण आज धुळ्यात प्रत्यक्ष दुचाकीच्या रॅलीत सहभागी झाला आहात. काय म्हणाल, कसा प्रतिसाद आहे ना? धुळे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मला वाटते की आज कदाचित हा तिसरा चौथा प्रभाग असेल. काही ठिकाणी पायी रॅली, काही ठिकाणी मोटरसायकलवर रॅली अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते आहे. अतिशय प्रचंड प्रतिसाद नागरिकांचा त्या ठिकाणी दिसतो आहे. मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नगरसेवक निवडून येईल. ही सर्व लढत बघायला मिळते, कसे वागतात त्याच्याकडे? नाही बघा, मला वाटतं की धुळे असेल, नाशिक असेल, मालेगाव असेल, मित्रपक्षांनी आम्हाला युतीच्या चर्चेमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा करण्यात अडकून ठेवलं आणि दुर्दैवाने युती होऊ शकलेली नाही. मला वाटतं की जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे एक विश्वास माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विषयी आहे. पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका असतील, नगरपालिका नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुका असतील आणि त्यामधनं संपूर्ण महाराष्ट्रातून जनता जनार्दनाने शिवसेनेला आशीर्वाद दिलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहे. सोबत आपली काही ठिकाणी सेपरेट होती शिंदे सेना. महाराष्ट्रात काय नेमकं चित्र, किती जागा निवडून असं वाटतं आपल्याला आणि काय नेमकं या महापालिकेनं? आकडेवारीवर तर मी बोलू शकणार नाही, परंतु मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा एक विश्वासक चेहरा त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये केलेली अनेक क्रांतिकारी योजना असतील, त्याच्यातला त्या विकास कामांच्या मंदिराचा असेल, या सर्वांचे आशीर्वाद माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठीमागे धनुष्यबाणाला असतील. जिथपर्यंत धुळ्याचा विषय तर मी पाहतो आहे की धुळ्यामध्ये काही गुंडगिरी, दहशत पाठीमागच्या काळामध्ये अगदी उमेदवारांना दहशतीने पाठीमागे माघार घेण्याच्या संदर्भातला निर्णय असेल, यामुळे एक रोष त्या ठिकाणी संपूर्ण धुळेकरांमध्ये आहे आणि मला वाटतं की मतदानाच्या माध्यमातून ते आपल्या भावना व्यक्त करतील. ते नेते मंडळी पर्यटनाच्या साठी काही वर्षांच्या नंतर नाशिकला आले होते आणि दररोज जसं एकनाथजी शिंदे साहेबांच्या विषयी टीका टिप्पणी टोमणे मारणं आहे की नाही, असा एक केविलवाना प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. मी आपल्याला आज या ठिकाणी अतिशय नम्रतेने सांगू शकतो की नाशिक महानगरपालिकेवर पण त्या ठिकाणी शिवसेनेचा, तिथं राष्ट्रवादीशी युती आहे, त्या ठिकाणी भगवा फडकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.